द नॉर्मल थिंग्स बाय दिव्या साखरे. तर सकाळची सुंदर सुरुवात या चिमण्यांच्या आवाजाने झाली होती. किती छान आवाज आहे. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी आंघोळ करून घेतलेली आहे छान. आज आहे धनत्रयोदशी. तर धनत्रयोदशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज बाबांना उपवास होता तर त्यांच्यासाठी नाश्ता पण घेतला. ईशानीसाठीही नाश्ता, मुगाचे आप्पे, छोटे छोटे पॅनकेकही म्हणू शकता. त्यानंतर देवपूजा करून घेते. हे तोरण बऱ्याच जणांना आवडले तर याची लिंक मी नक्की देईल. हे मी मिशोवरून घेतलेले आहेत. सुंदर वॉशेबल असे आहेत. तर चला आधी फुलं तोडून घेऊयात. अंगणात एवढं मोठं झाड आहे पण खूप कमी फुलं मला भेटतात, कारण की अर्धे तर बाहेरचेच लोक घेऊन जातात, खालचे आणि माझ्यासाठी वरचे राहतात. तर चला फुलं तोडून घेऊयात. बघत आता मला किती फुलं भेटतात, कारण की खाली तर एकही फुल नाही आहे. सगळे हात उंच करून किंवा खुर्चीवर चढून मला तोडावे लागणार आहेत. चला तोडते. तर आज आहे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या दिवशी तुमची कोणती पूजा असते, कशी पूजा असते मला कमेंटमध्ये नक्की सांग. आणि माझी कशी पूजा असते तेही मी तुम्हाला आज दाखवते. तर चला तर मग मी आधी फुलं तोडून घेते, कारण की फुलं फार उंचावर आहेत. बघते 1-2 भेटले तर. भेटत असं नाही, पण कधी कधी बाहेरचे लोक येऊन तोडून जातात. त्यांना नाही म्हणता येत नाही आणि हो म्हणलं तर आपल्याला उरत नाही. त्यासाठी मी काहीच बोलत नाही, घेऊन जाऊ देते, कारण की ते पण देवालाच वाहणार आहे. मी त्या साईडून घेऊन एवढंच फुलं मला भेटलेत. घरात झाड असून तेही एवढं मोठं. तर चला तर मग आता तुळशीला पाणी घालूयात आणि देवपूजा करून घ्यात. चला तर मग आता मी तर तुळशीला पाणी घालते, तुळशीची पूजा करून घेते. सकाळी सकाळी असं तुळशीला पाणी घातल्यावर किती मन प्रसन्न वाटतं, हो की नाही. आणि मी पूजा शक्यतो बाबाचा, ईशानीचा नाश्ता झाल्यावरच करते, कारण की ते दोघं निवांत असले की मग मलाही कोणी उठवणारं नसतं पूजेमध्ये. तर मी तर तुळशीची पूजा करून घेते. आणि कार्तिक महिन्यात तर कंपल्सरी म्हणजे 101% करायला पाहिजे, तुळशीला पाणी घालायला पाहिजे. तुळशीबरोबर मी सूर्यदेवालाही पाणी चढवून घेते आणि पूजा करून घेते. त्यानंतर तुळशीची आणि त्यानंतर खाली महादेव असतो आपल्या तुळशीसमोर, त्याची पूजा. तर मी असंही पूजा करते. हे माझं रोजचं रुटीन आहे. चला तर मग आता पूजा वगैरे झाली. आता मी नाश्त्याचं बघते माझ्या. तर मी आज नाश्त्याला केले होते कुटके तिखट, जी मला खायची फार इच्छा झाली होती. त्यानंतर मी कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. धुणं वगैरे झालं होतं तर सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या. किती छान. जर एवढे कामं फास्ट झाले असते तर, पण हे शक्य नाही, आपल्यालाच करावं लागतं. त्यानंतर मला करायचा होता दिवाळीचा फराळ. त्यासाठी चिवड्यासाठी मी चिरत होते कांदा, आणि कांदा इतका तिखट होता, इतका अक्षरशः त्याने मला रडवले. तर तुमचा फराळ कुठपर्यंत आला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काय काय झालं आहे, काय काय राहिलं आहे. प्रत्येक गृहिणीचं तेच झालं आहे. गृहिणीचं काय बोलते मी. तर बघा इथं कांदा मला किती रडवत होता. मी साडी चेंज केली, कारण की मला थोडं बाहेर जाऊन यायचं होतं, माझं थोडं काम होतं. त्यानंतर मी करंज्याचंही पीठ चोळून घेतलं. हा साचा, इथे पीठ मळून घेतले आणि हे करंजीत भरायचं सारण. त्यानंतर हे सारण वगैरे रेडी करून ठेवलं. त्यानंतर मला एक व्हिडिओ शूट करायचा होता आउटफिट ब्रेकडाऊनचा, माझ्या मुलीच्या बड्डेचा, जो तुम्ही पाहिला असेल यूट्यूबवर आला आहे. त्यानंतर हे बाहेरून आकाशकंदील घेऊन आलेत, तो लावायचा होता. त्यानंतर संध्याकाळी आम्ही मांडली अशी धनत्रयोदशीची पूजा. 5 समोर धान्य, त्यानंतर गणपती, माता लक्ष्मीची मूर्ती आणि छोटं सुपारी म्हणूनच मी धन्वंतरी देवांना ठेवलं होतं, कारण की माझ्याकडे फोटो नव्हता. कळस मांडला आणि मागे देवीचा फोटो. दिवे, आपले मातीचे दिवे, रांगोळी काढून घेतली. त्यानंतर असा आम्ही आकाश दिवा लावला होता, छान चमकत होता. त्यानंतर मी दारात रांगोळीही काढली होती, तीही दाखवेन पुढे तुम्हाला. किती छान वाटतं आकाश दिवा, रांगोळी, सण उत्सव आले तर किती मन प्रसन्न वाटतं. अशी रांगोळी दाखवत, पण मी थोडं सरळ करते, हे थोडं वेगळाच अँगल झाला होता. तर अशी रांगोळी अशी. थँक्स फॉर वॉचिंग. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.